नमस्ते, ज्ञानेश्वरी किचनमध्ये स्वागत आहे। आज मी स्पायसी गरम मसाला बनवत आहे। तर हा आपण गरम मसाला नॉनव्हेजमध्ये घालू शकतो, जास्त करून बिर्याणी, चिकन बिर्याणी, तसेच मटन बिर्याणी, मटन कबाब, चिकन कबाब, मटन, सुक्खं मटन, सुक्खं चिकन, असे आपण चिकनचे जे रेसिपी असतात नॉनव्हेजमध्ये त्याच्यामध्ये हा मसाला आपण घालू शकतो। तर मी ह्याच्यामध्ये हे गरम मसाले घेतले आहेत। तर हे सर्व गरम मसाले 25-25 ग्राम आहे। फक्त ह्याच्यामध्ये हे लवंग आहे, ती एक गरम मसाल्याची अजून चव वाढवते। तर ह्याच्यामध्ये मी मोठी वेलची, जंगली लवंग, एक जायफळ घेतलाय, जावित्री घेतले, दालचिनी, काळी मिरी, चक्रीफूल, वेलची, शाही जिरं आणि धने आणि लवंग घेतले आहे आणि हे 10 ते 15 तेजपत्ता घेतले आहे। तर मी ही ते नॉर्मल गॅस करून कढई गरम करत ठेवली आहे। तर आपण एक एक करून मसाले भाजून घेऊया। तर इथे आपली कढई गरम झाली आहे, मंद गॅसवर भाजायचे आहे। पहिले मी धने घालून घेते आणि जिरं। तर दोघांची भाजायची एकच असते वाफ, मंद गॅसवर भाजायचे आहे। जास्त करपेपर्यंत, लालसर होईपर्यंत नाही भाजायचे आहे। मोठी वेलची आणि चक्रीफूल आपण भाजून घ्यायचं आहे। मसाले करपेपर्यंत भाजायचे नाहीये। लवंग आणि काळी मिरी ती पण मंद गॅसवर भाजून घ्यायची। तर आपलं लवंग आणि काळी मिरी पण भाजून झाली आहे। उन्हात मसाले 2 दिवस गरम केले ना, तर मग त्याला जास्त भाजायची गरज नाही लागत। आता आपण जावित्री आणि दालचिनी, तर मी दालचिनीचे छोटे छोटे असे पीस करून घेतले आहे, जेणेकरून हे आपले वाटताना जास्त त्रास होणार नाही। तर हे मी मंद गॅसवर भाजून घेते। जावित्रीमध्ये 2 येतात प्रकार, एक एकदम लाल असते, तर आपल्याला ही घ्यायची आहे। जावित्री आणि दालचिनी भाजून झाले आहे, तर आपण हिला काढून घेऊया। तर जंगली लवंग आहे, ती अशा प्रकारे दिसते, हे बघा। ही तुम्हाला ऑनलाईन भेटू शकते। तर ही मी कोरला गेलेली होती, तर मी तिथून आणली आहे। हिलाही आपण लवंगमध्ये भाजून घेऊया। याच्यामध्ये एक मी जायफळ घेतला आहे, तोही भाजून घ्यायचा आहे। त्या मसाल्यांबरोबर जायफळही भाजून निघेल। कुठलेच मसाले कच्चे घ्यायचे नाही, कच्चे घेतल्याने ते लवकर खराब होतात। थोडे आपण भाजून घेतली तर ते भरपूर महिने आपलं टिकू शकतो। आणि वापरताना ह्याला ओला चमचा लावायचा नाही आहे। जेव्हा जेव्हा तुम्ही मसाला काढाल तेव्हा सुक्या चमच्याचा उपयोग करा। आणि जास्त महिने टिकवायचं असेल तर तुम्ही ह्याला काचेच्या बॉटलमध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता। भाजून झालं आहे, तर आपण हे काढून घेऊया। आणि फक्त आता आपला तेजपत्ता राहिला आहे, तर मी गॅस बंद करून, कढई आपली गरम आहे, तर तेजपत्ता त्याच्यातच भाजून घेते। कढई गरम असल्यामुळे तेजपत्ता आपला भाजला जाईल। तर आपले इथे स्पायसी मसाले भाजून झाले आहेत, त्याला थोडं थोडं तेल सुटलं आहे। तर ह्याला आपण चांगलं थंड करायचं आहे, त्याच्यानंतर आपण वाटायचं आहे।
आणि हे बंद चालू करून वाटायचं आहे. जास्त वेळ फिरवत बसायचं नाही, ते करपून जातात, त्याच्यामुळे मसाल्याची टेस्ट बिघडते. 330 ग्राम आपण मसाला घेतला होता, खडा मसाला. तर त्याचा वाटून आपला 248 झाला आहे. तर वाटल्याने मसाला कमी होतो. तर खूप छान झाला आहे. तुम्ही एकदा नक्की, आपला स्पायसी गरम मसाला तयार आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब